कोल्हापुरातील शिवाजी पेठ, फुलेवाडी, सानेगुरुजी वसाहत तसंच जवळपासच्या परिसरातील नागरिकांसाठी कोल्हापूर महानगरपालिकेनं रंकाळा तलावाजवळ 1977 साली अंबाई जलतरण तलावाची बांधणी केली। या तलावाच्या माध्यमातून महापालिकेला चांगलं उत्पन्न मिळत होतं। मात्र सध्या महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा जलतरण तलाव आता दूषित पाण्याचा डबका बनलाय। इथला डायव्हिंग पूल खराब झालाय, तो ढासळण्याच्या स्थितीत आहे। या जलतरण तलावाची गळती काढण्यासाठी मागील 20 वर्ष लाखांचा निधी उपलब्ध करून नूतनीकरण करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र गळती काही निघाली नाही। तलावातील पाणी दिवसाला 6 ते 7 इंचानं कमी होऊन त्यावर हिरवा तवंग येतोय। इथला फिल्टर प्लांट नादुरुस्त आहे, इथं ट्रेनर नाही। एक कॅशियर आणि 2 जीवरक्षक असे 3च कर्मचारी आहेत। सकाळी 6 ते 10 आणि दुपारी 2 ते 6 या कालावधीत इथं सुमारे 1200 लोक पोहायला येत असतात। पाऊण तास पोहण्यासाठी 12 वर्षाच्या आतील व्यक्तीला 30 रुपये तर महिन्याला 350 रुपये दर आहे। 12 वर्षापुढील व्यक्तीला पाऊण तासाला 50 रुपये आणि महिन्याला 700 रुपये असा दर आहे। सर्वांसाठी वर्षाला 5000 तर चौघांच्या कुटुंबासाठी वर्षाला 11,000 रुपये दर आहे। मात्र दररोज 25 ते 30 हजारांचं उत्पन्न मिळवून देणारा हा जलतरण तलाव महापालिकेच्या अनास्थेमुळे दुरावस्थेच्या गर्तेत सापडलाय। याबाबत महापालिकेचे इस्टेट मॅनेजर सचिन जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या अंबाई जलतरण तलावाची 20 फुटाची खोली कमी करून 10 फुटांवर आणली जाणार आहे असं सांगितलं। खराब झालेला डायव्हिंग पूल आणि फिल्टर प्लांटसह जलतरण तलावाचं नूतनीकरण करण्यासाठी 2.5 कोटींचा निधी मिळावा यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला असून त्याला मंजुरी मिळाल्यानंतर या जलतरण तलावाचं सर्व काम पूर्ण केलं जाईल असं त्यांनी सांगितलं। महापालिकेचा रमणमळा परिसरातील रमणमळा जलतरण तलाव सध्या सुरू आहे, मात्र या ठिकाणीही एक कॅशियर आणि 2 जीवरक्षक अशा तिघांवरच इथला भार अवलंबून आहे। इथंही ट्रेनर उपलब्ध नाहीत। इथं पाण्याची गुणवत्ता चांगली असल्यामुळं इथं पोहायला येणाऱ्यांची संख्या वाढतीये। महापालिकेनं 2014 साली टाकाळा परिसरातील माळी कॉलनीमधील राजर्षी शाहू जलतरण तलाव एका खाजगी कंपनीला 20 वर्षाच्या करारावर चालवण्यासाठी दिला होता। काही दिवस चाललेला हा जलतरण तलावही सुविधांच्या अभावामुळे गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे। कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन या 3 जलतरण तलावांच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष देणार का असा प्रश्न आता उपस्थित होतोय।